चला तर मंडळी, त्याच पद्धतीची वांग्याची भाजी खाऊन सगळेच कंटाळलेत. तर चला आज आपण सिक्रेट वाटण घालून मस्त आणि झणझणीत वांग्याची भाजी बनवणार आहोत. जी तुम्ही पोळी, भाकरी, भात कशाही सोबत खाल्ली ना तरी अप्रतिम लागणार. आणि ही भाजी खाताना ना पोट भरेल पण मन भरणार नाही, इतकी चविष्ट ही वांग्याची भाजी तयार होते. कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता अगदी घरगुती साहित्यामध्ये 5 ते 10 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते. तर एक विशिष्ट पद्धतीने आपण वांगे आज शिजवून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्ही 5 मिनिटामध्ये ही भाजी तयार करू शकता. चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. पण हो, तुम्हाला रेसिपी जरा जरी आवडली ना तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला, इथे फ्रेश टवटवीत असे फ्रेश वांगे घेतलेले आहेत. तर हे काट्याळू गावरान वांगे आहेत. आता हे वांगे सर्वात पहिले तर स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. इथे ना अशा प्रकारे पाण्यामध्ये 10 मिनिटासाठी वांगे ठेवले होते. त्यानंतर पाण्यामधून वेगळे काढून घेतले. आता वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर मध्यभागी अशा प्रकारे आपल्याला हे वांगे कट करून आपल्याला चेक करायचं आहे की वांगं कुठे खराब आहे का. तर पहा, असं आतमध्ये ना आपल्याला सगळ्या भागांमध्ये बघायचं आहे वांगं व्यवस्थित आहे का. त्यानंतर ना तुम्हाला देठासकट वांगं खायला आवडत असल्यास अशा प्रकारे आपल्याला ते काटेसुद्धा काढून टाकायचे आहे. खरं तर वांग्याचा देठ खायला खरंच खूप खमंग लागतो. त्यामुळे ना अशा प्रकारे आपल्याला काटे काढून वांगे पाण्यामध्ये ठेवायचे आहे, म्हणजे ते काळे पडत नाहीत. सर्व वांग्याला आपण चिरा पाडून घेतल्या आणि पाण्यामध्ये ठेवले होते, जेणेकरून ते काळे पडल्या जाणार नाहीत. आता पाण्यामधून वांगे काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं मीठ भरून घ्यायचं आहे. तर पहा, अगदी थोडं थोडं वांग्याला आपल्या चव येईल ना एवढंच मीठ इथे भरून घ्यायचं आहे. तर अगदी चिमूट मी मीठ यामध्ये भरून घेत आहे थोडं थोडं, जेणेकरून आपल्या सगळ्या वांग्याला एकसारखी खमंग चव येईल. आता आपण वांग्यामध्ये मीठ भरून काय करणार आहोत ना, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे ना कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं. त्यावरती स्टँड ठेवायचा आहे आणि इथे पहा, वाटीमध्ये ना असे कोरडेच वांगे ठेवायचे. त्यामध्ये ना आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही. झाकण लावून कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. इथे ना जास्त वेळ आपल्याला हे वांगे शिजवायचे नाही. 1 ते 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि इथे मस्त असे वांगे शिजले गेलेले आहेत, पाहू शकता. आता ह्या वांग्यांचा कलर असा आहे ना, तर तुम्हाला पुढे दाखवणार आहे. याचा कलर अगदी भाजीमध्ये टाकल्यानंतर छान येतो. तर वांगे शिजून झाले की लगेचच इकडे सिक्रेट वाटण तयार करूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालून घेतलं. भरपूर सारा थोडा जास्त प्रमाणात लसूण घालायचा आहे. 1 ते 1.5 चमचा धणे घालून घ्यायचे. 1 चमचा आपल्याला इथे फुटाण्याची डाळ घालून घ्यायची. 1 चमचा पांढरे तीळ घालून घेतले. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा आणि 1 इंच आलं कट करून घातलेलं आहे. भरपूर अशी देठासकट कोथिंबीर धुवून यामध्ये घालायची आणि आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालताच अशा प्रकारे वाटून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून हे वाटण तयार करून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण हे वाटण तयार करत असताना कमीच ठेवायचं आहे. इथे वाटण आपलं तयार झालंय, पण पाणी पाहू शकता किती कमी प्रमाणात आपण या वाटणामध्ये पाणी वापरलेलं आहे. आता वाटण तयार झालं की लगेचच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. भाजीच्या पळीने एक मोठी पळी भरून तेल घालून घेतलं. आता त्या तेलामध्ये आपल्याला हे सर्व वाटण घालायचं आहे. आता हे कच्चं वाटण असल्यामुळे इथे तेल थोडंसं जास्त लागतं. कारण आपण वाटण भाजताना जे तेल लागतं ना, ते फक्त इथे वापरायचं आहे. आता हे वाटण यामध्ये घालून घेतलं ना की चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ना मी सगळं सविस्तर दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता फक्त शेवटपर्यंत बघा. तुम्ही सुद्धा पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट ह्या अशा वाटणाची रेसिपी बनवू शकता. तर पहा, इथे ना थोड्या वेळासाठी परतवून घेतलं. पुन्हा एकदा आपल्याला परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपला मसाला पूर्णतः त्यामध्ये शोषलेलं तेल जे आहे ना बाहेर सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला हा मसाला अशाच प्रकारे परतवत राहायचा आहे. याचं सिक्रेट मी तुम्हाला सांगते, कारण जेव्हा मसाला आपला पूर्णपणे तेल सोडतो ना, तेव्हा आपला मसाला आतपर्यंत पकला जातो किंवा फ्राय झालेला असतो, तेव्हा तो पूर्णपणे तेल सोडतो. आता तेल सोडल्यानंतर घरगुती मसाला घातलेला आहे 1.5 चमचा, पाव चमचा हळद घालायची आणि पुन्हा एकदा या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता पहा, मसाले मिक्स केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्या मसाल्याने बऱ्यापैकी तेल सोडलेलं आहे. तर पहा, अशा प्रकारे आपण हे ना मिक्स करून घेतलेला आहे मसाला. मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे.
आता इथे मसाल्याने पूर्णपणे तेल सोडलं. यामध्ये ना मीठ घालायचं राहिलं होतं, ते सुद्धा घालून घेतलं. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि पाहू शकता अगदी एक अर्ध्या मिनिटामध्येच इथे छान असं तेल आपल्या मसाल्याला सुटलेलं आहे. तर आता मसाल्याने पूर्णपणे तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये ना उकळतं पाणी घालून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी वापरायचं नाही. तर आवश्यकतेनुसार इथे पाणी घालून घ्यायचं आहे. तर पहा वाटण जे आहे ना तर शिजल्यानंतर घट्ट होतं. त्यामुळे ना सुरुवातीला आपल्याला ही भाजी जी आहे ना थोडीशी पातळ करायची आहे. तर खूप पातळ केलेली नाही. शिजवून घेतलेले वांगे टाकताना थोडीशी क्लिप मिस झालेली आहे. पण काहीच नाही, जसे शिजवून घेतले होते ते वांगे फक्त यामध्ये सोडवून घेतलेत. या व्यतिरिक्त काहीच केलेलं नाही. आता हे वांगे टाकून घेतल्यानंतर ना छान अशी भाजीला आपल्याला एक मोठी उकळी आणून घ्यायची आहे आणि त्यानंतर 2-3 मिनिटंच आपल्याला ही भाजी किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर मंद गॅसवरती 4-5 मिनिटे शिजवून घ्या. म्हणजे भाजीला आहे ना कटही छान येतो. तशीच भाजी मंद गॅसवरती शिजल्यानंतर चवही तितकीच चविष्ट भाजी तयार होते. कोथिंबीर घालून घेतली आणि आता पहा उकळी आलेली आहे आणि भाजी ना 2-3 मिनिटे शिजलेली आहे आणि पाहू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी ना टिफिनसाठी बनवलेली आहे, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता एकदम चविष्ट ही भाजी तयार होते. तर पहा आपल्या भाजीला ना कटसुद्धा मस्त आलेला आहे. कोणीही ओळखू शकणार नाही की आपण ही कच्च्या वाटणापासून किंवा ह्या अशा प्रकारच्या वाटणापासून भाजी बनवलेली आहे. इतकी चविष्ट आणि अप्रतिम चवीची ही रेसिपी तयार होते. तर आपली भाजी तर तयार झाली. वांगे आपण कुकरला शिजवून घेतल्यामुळे ही भाजी ना तुम्ही कितीही घाई गडबडीत असू द्या किंवा अगदी 5 मिनिटामध्ये जरी म्हटलं ना, तरी ही वांग्याची रेसिपी तुम्ही बनवू शकता किंवा भाजी बनवू शकता. आता वांग्याची भाजी तयार झालेली आहे. लगेचच टिफिन भरायला घेतला. आता टिफिनमध्ये भरून देते, कारण इथे ना लेट झालेला असल्यामुळे मी टिफिनच भरायला घेतला डायरेक्ट. तर इथे पहा टिफिनमध्ये भाजी भरून झालेली आहे आणि मस्त भाजीचा घमघमाट अगदी घरभर पसरला. टिफिन भरून दिला. मग प्लेटिंग करायला घेतलं, तर मस्त अशी प्लेटिंगसुद्धा इथे आपण करून घेतोय. प्लेटिंग केल्यानंतर आहे ना मला तर भूक आवरली नाही. आहे अशी प्लेट घेऊन जेवायला बसले. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भाजी नक्की बनवा आणि तुमची भाजी कशी झाली ना मला कमेंट करून नक्की सांगा. तर मस्त अशी आपली भाजी टाकून झाली, त्यासोबत पोळी, तोंडी लावण्यासाठी गाजर आणि कांदा हे असल्यानंतर ह्या भाजीची जी काही चव लागते ना खूपच सुंदर लागते. त्यामुळे ना तुम्ही हा व्हिडिओ पाहितला असेल ना इथपर्यंत, तर मला खात्री आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी बनवणार. व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही रेसिपी पाहायला मिळेल. तर चला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल आणि सबस्क्राईब आणखीन केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. तर चला अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही तयार आहात ना? आत्ता कुठली रेसिपी पाहायला आवडेल त्याची कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.